हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. पुण्यामधल्या पबकडून नव्या वर्षाच्या पार्टीला येणाऱ्यांना कॉन्डम आणि ORSच्या पाकिटांचं वाटप. पोलिसांनी चौकशी करताच कॉन्डम वाटणं हा गुन्हा आहे का, असा पब चालकांचा सवाल. नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला राज्यामधल्या सुरक्षेचा आढावा. पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त, विशेष पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सूचना. प्राजक्ता माळीच्या तक्रार अर्जाची महिला आयोगाकडून दखल. तातडीने कारवाई करून पोलिसांना वस्तुस्थिती अहवाल देण्याच्या सूचना. भीमा कोरेगावमध्ये 1 जानेवारीच्या निमित्तानं पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. 5,000 पोलीस, 750 अधिकारी तैनात. देखरेखीसाठी 10 ड्रोन आणि 300 CCTVंचंही पाठबळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 100 दिवसांचा रोड मॅप. सह्याद्रीवरती घेत आहेत 6 विभागांच्या आढावा बैठका. संबंधित खात्यांच्या मंत्र्यांसोबत बैठका. भाजप संघटन पर्वाचे महाराष्ट्र प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्याकडून आढावा बैठका सुरू. महिला मोर्चा आणि युवा मोर्चाला 25-25 लाख सदस्य नोंदणीचं लक्ष्य. गुरुद्वारामधले ग्रंथी आणि मंदिरामधल्या पुजाऱ्यांना महिन्याला 18,000 मानधन देणार. निवडणुकीच्या तोंडावरती अरविंद केजरीवाल यांची घोषणा. H-1B व्हिसावरती डोनाल्ड ट्रम्प यांची नरमाईची भूमिका. भारतीयांसाठी आनंदाची गोष्ट. H-1B व्हिसामुळे उच्च शिक्षित तरुणांना अमेरिकेमध्ये जाऊन नोकरी करणं शक्य. जालन्यामध्ये क्रिकेट खेळताना 32 वर्षीय खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. षटकार ठोकताच खेळाडू मैदानावरती कोसळला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.